बहिणी काय ग? झोपली का हो स्वीटू? गाढ झोपली. खूप दिवसांनी अशी झोप लागली असेल वाटत. तेव्हा काय लिहून ठेवलंयस रे माझ्या पोरीच्या नशिबात? सहन केलं असेल आपण. तुझीच लेख नाही, तुझ्यासारखीच खंबीर असणारच. तू नको काळजी करू, आपण आहोत तिच्या सोबत. आपण सगळेच. आई, मी मदत करते. कशाला राजा? हाताला भाजलंय ना तुझ्या, त्रास होईल तुला. नको, तू बाहेर जाऊन बस, मी तुझ्यासाठी चहा चपाती घेऊन. अगं नाही बघ, आणि मी आहे ना मदतीला. हा, तू आराम कर जा. माझा हात बरा आहे आता, मी करते. स्वीटू, तू असू दे ना, असं काय करतेस? हा, तू चल बाहेर, बाहेर चल. काय आहे तुझं? जरा आराम कर ना. मी ठीक आहे. बसून राहा, बस ग जरा शांतपणे. ललू मावशी, चपात्या झाल्या का? हो. अरे स्वीटू, तू कधी आलीस? मोहितराव नाही आले? ते चपात्या झालेत. सुमन, चपात्या आण. स्वीटू एकटी नाही येऊ शकत का? प्रत्येक वेळी काय मोहितराव पाहिजेत बरोबर? नाही, ते मी असंच विचारलं. हा चल, चल मिळाल्या ना चपात्या? हो. चल येतो नलू मावशी. स्वीटू बाय ग. स्वीटू, मलम लावते. नलू वहिनी, आओ नलू वहिनी, जरा साखर द्या ना. हो देते. अय्या स्वीटू, तू अगं कधी आलीस? कशी आहेस तू? माहेरपणाला आलीस वाटतं. एवढी काय लाजतेस? काहीतरी गुड न्यूज आहे वाटतं. वहिनी, साखर हवी होती ना? हो. हा. स्वीटू, वहिनी, काय आज काय खास? अहो वहिनी, पाकातले लाडू करते. हो, अरे वा. बघा ना वहिनी, लाडू करताना साखर कमी पडली म्हणून तुमच्याकडे आली. बरं वहिनी, मी काय म्हणते, जरा घरी या ना. पाक कसा झालाय ते बघा ना, नाहीतर लाडूच वळणार नाही. हो हो, मी जाऊन येते मी. हो. अरे सुमन, हा. गरमागरम चहा चपाती. दादा, मला भूक नाहीये. अगं असं कसं? नाश्त्याची वेळ झाली आहे ना. नाही, खरंच नको, तुम्ही खा. हे बघ स्वीटू, तू अचानक आलीस म्हणून तुझ्या मागे पुढे लोक काहीतरी बोलणारच. पण आपण याचा विचार करायचा नाही, स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. याची कारणं काय आहेत हे आपल्याला माहिती आहे मग. आणि बघ की लोक कौतुकानं, प्रेमानं, आपुलकीनं चौकशी करतातच. आणि कसं आहे ना स्वीटू, परिस्थिती अशी आहे ना की कुणी काही विचारलं ना तरी त्याचा प्रत्येक शब्द हा बोचतो आपल्याला. मला कल्पना आहे त्याची. पण आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही, आपण त्याचा विचार नाही करायचा. खाऊन घे. मी खाते दादा. कसं खाणार? हात भाजलाय ना तुझा, आणि बाबा प्रेमाने भरवतोय ना. ओम, तू थांब इथे.
मला स्वीटूशी बोलायचं. अगं येऊ का? या शकुताई रॉकी असं नाही ओके. स्वीटूशी जरा बोलायचं होतं, म्हणून आले. इथे इथे बसू का? बसा ना. मावशी बसा ना. स्वीटू तू ठीक आहे ना? आता सगळं ठीक आहे, पण काय चाललंय तुझं हे स्वीटू? डायरेक्ट घर सोडून निघून आलीस? तुला माहितीये का, काल मोहित घरी आला होता, रडत होता तो ढसा ढसा. शॉक बसलाय त्याला. काय मग दादा, आता तुम्हीच मला सांगा, घर संसार म्हटला की भांडण होणारच, वादावादी होणारच, पण म्हणून का असं डायरेक्ट घर सोडून निघून यायचं का? एक मिनिट, तिथे नेमकं काय झालं आपल्याला माहितीये का? अगं पण मग आपण असं बोलणं बरोबर नाही. हा? स्वीटू, मला सांग काय झालं नेमकं तिथे? आणि ओम तिथे का आला होता तुझ्या सासरी? तुझ्या आणि मोहित मध्ये काही वाद चालले होते का तिथे? ओम मध्ये पडला ना आणि तुला जबरदस्ती ते घेऊन आला ना? काय बोलताय तुम्ही मिसेस खानविलकर? ओम बद्दल असं का बोलतेस? ओम मुलगा आहे तुझा, तो असं का करेल? तू तिला समजावायचं सोडून तिची बाजू काय विचारात घेतेस? एक मिनिट, मी बोलते ना तिच्याशी, मला बोलू दे प्लीज. हा स्वीटू बोल. स्वीटू मला सांग नक्की काय झालं? इथे का उभा आहेस? आई आहे आतमध्ये, तिला स्वीटूशी बोलायचंय. शकू आली? अरे मग तू चल ना. आलं लक्षात, तू चल माझ्या बरोबर. ओम अगं मावशी ऐक, ओमला असं बाहेर का उभं केलं होतं? मला स्वीटूशी जरा बोलायचं होतं म्हणून. अगं मग तू बोल ना, पण तो तिथे बाहेर एकटा उभा होता. शकू, स्वीटूला ओमनी वाचवलंय. तिला जेव्हा गरज होती ना तेव्हा तो तिथे हजर होता. त्यामुळे तुला तिच्याशी जे काही बोलायचं असेल ते त्याच्या समोर बोल. काय फरक पडतो? एक मिनिट नलू, मला स्वीटूवर कोणताही दबाव नकोय. तिच्या मनात जे काय आहे ना ते बोलू दे तिला. शकू, तू स्वीटूसाठी बोलतेस पण ओम बद्दल बोलतेस हे लक्षात ठेव. तो तिथे नसताना तर स्वीटूची काय अवस्था झाली असती. स्वीटू मला सांग नक्की काय झालं तिथे? ओम तिथे आला आणि तू त्याच्याबरोबर इथे पळून आलीस ना? स्वीटू, अगं वाद होतात तसे मिटवताही येतात, पण शकू थांब, व्हिडिओ दाखव तिला. दाखव मावशीला.
मावशी मोहित चायनी एक गरम भांड ठेवलं होतं मुद्दाम आणि मी ते उचलायला गेले तर त्यांनी माझा फोन पाण्यात टाकला. त्यांनी मला मुद्दाम आई आली तेव्हा बाथरूम मध्ये कोंडून ठेवलं होतं. मला ऑफिसला जाऊ दिलं नाही. मला घरातनं कुठेच बाहेर पडू दिलं नाही. स्वीटू, अगं, इतकं सगळं सहन केलंस? ये मोहिता का नाम है? रॉकी. मॅडमचा फोन. हा बोला मॅडम. काय डोकं फिरलंय का तुझं? काल घरी आलास तेव्हा रडत होतास, गयावया करत होतास. त्या स्वीटूनी त्रास दिला, ती स्वीटू निघून गेली असं सांगत होतास, पण तू काय केलंस हे सांगितलंच नाहीस. मी काय केलं? समोर असतास ना तर कॉन्फिडंट मारली असती. एवढा त्रास द्यायची काय गरज होती तिला? तिच्या हाताला युजलेस. एवढं सगळं होईपर्यंत तू गप्प राहिलीस? तुझ्या आईचा, तुझ्या मावशीचा जराही विचार नाही आला तुझ्या मनात? तुला असं बघितल्यावर आमची अवस्था काय होईल याचा विचार नाही का आला तुला? असं नाहीये, पण असू दे. ते झालं ते झालं. आता आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, कळलं? एक मिनिट. हा मैथिली बोल. हाय ओम. स्वीटू कशी आहे? स्वीटू आता बरी आहे. मला तिच्याशी खरं तर बोलायचं होतं, पण डोंट वरी, तू बोलू शकतेस. जस्ट अ मिनिट, मी तिला फोन देतो. स्वीटू ऐक ना, मैथिलीचा फोन आहे. ती कालपासून काळजी करत होती तुझी. प्लीज एकदा बोलून घे ना. हॅलो स्वीटू, कशी आहेस तू? मी ठीक आहे आता. काल ओमनी घरी आणलं मला इकडे. हो, मला कळलं. हे बघ, खूप स्ट्रेस घेऊ नकोस. काय चाललंय स्वीटू हे? मी नंतर करते तुला. ओके, टेक केअर. बाय. थँक्यू. काय चाललंय तुझं स्वीटू असं विचारलं मी. तू का आलीस परत इथे? आई वडिलांनी माझ्यावर संस्कार केले तसंच तूच सांगितलं होतंस ना. मग हेच आहेत का ते संस्कार? का संस्कार सुद्धा तुझ्या सोयीने बदलतेस तू? म्हणजे आपल्याला हवे तेव्हा संस्कार आणि आपल्याला नको तेव्हा नको. काय नक्की काय ठरवलंयस तू? या 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 इकडे या. मला सांगा, ही स्वीटू अगदी लहानपणापासून वाढवलं ना तुम्ही तिला? बघितलं ना इथे खेळताना? मग आता अचानक ही इथे अशी निघून का आली हे विचारलं नाही तिला? काय झालंय हो? स्वीटूची काहीतरी गडबड दिसते. विचारा विचारा. या या वहिनी. नाही असं असेल तर सांग, काय माहेरपणाला आलीये का? विचारा हिला एकदाच. अगं स्वीटू, मोहितने किती विश्वासाने लग्न केलं तुझ्या बरोबर. लग्नात नक्की काय झालं माहितीये ना तुम्हाला? आयत्या वेळी तो बिचारा मोहित माझ्या सांगण्यावरून हिच्याशी लग्न करायला उभा राहिला. तिच्या फॅमिलीची अब्रू जाऊ नये म्हणून त्यांच्यासाठी उभा राहिला. आणि आज ही मुलगी अचानक त्याचं घर सोडून निघून आली. काय दिलं हिने त्याला?
सांग ना काय दिलंस तू? फक्त फसवलंस त्याला. एक मिनिट, काही न बोलता इथे निघून चाललीस याचाच अर्थ जे काही घडलं तर तुझी चूक आहे काहीतरी स्वीटू. आणि म्हणून तुला लोकांसमोर यायचं नाहीये, काही बोलायचं नाहीये, त्यांना तोंड दाखवायचं नाहीये, त्यांना काही एक्सप्लेनेशन द्यायचं नाहीये. बरोबर ना? स्वीटूशी काय बोलतायत? माझ्याशी. मी तुमच्याशी काय बोलणार दादा? तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा आणि तुमचे वडील आहात. तुमच्या वयाचा मान आणि आदर आहेच. म्हणून मीच तुम्हाला सांगते की समजावा आपल्या लेकीला. कुठल्या परिस्थितीत लग्न झालं हे विसरून नवऱ्याचं घर सोडून इथे निघून आली. अहो मी फक्त तिच्या काळजीपोटी बोलते. तिचा संसार, तिचं घर, तिचं लग्न वाचवण्यासाठी बोलते. मालविका मॅडम, तुम्ही तिची काळजी करू नका. तिच्या सोबत आम्ही सगळे आहोत आणि तिचा बाप अजून जिवंत आहे आणि तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. तेव्हा तिने आयुष्यात काय करायचं आणि काय नाही हे कोणीतरी बाहेरच्या माणसाने सांगायची गरज नाही. दादा, अहो मी तिच्या भल्यासाठी सांगते. नाही, तिच्या भल्यासाठी तुम्ही काय काय करू शकता याची कल्पना आहे मला. माझ्या लेकीच्या लग्नात तुम्हाला जे काही करायचं होतं ना ते तुम्ही केलं. पण आता नाही. आता तिच्या आयुष्यातला कोणताही निर्णय कुणी घ्यायचा. जे काही करायचं असेल ना ते माझी स्वीटू बघेल. आता राहिला प्रश्न तिचा इथे असण्याचा. माझी स्वीटू माहेरपणाला आलेली नाही. माझी स्वीटू तिचं सासर आणि नवरा सोडून आली. आणि ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना उत्साहानं सांगण्याची गोष्ट नाही, पण सांगणं गरजेचं आहे. कारण ही चाळ म्हणजे माझं कुटुंब आहे. माझी लेक सासरच्या चाचाला कंटाळून इथे आली आहे. तेव्हा या बाबतीत किती चर्चा करायची, किती चौकशी करायची हे कळण्या इतपत तुम्ही सगळे जवळच्या आहात. पण एक सांगतो, माझी स्वीटू आता आमच्या सोबत राहणार. माझी मुलगी मला जड झालेली नाहीये आणि कधी होणारही. ती तिच्या घरी आली आहे, अक्काच्या घरी. इथे येण्याचा निर्णय हा तिचा स्वतःचा होता आणि तो मला मान्य आहे. माझी मुलगी नोकरी करते, स्वतःच्या पायावर उभी आहे, स्वतःची काळजी घ्यायला सक्षम आहे. या चाळीत जर तिचा अपमान करण्याचा कोणी प्रयत्न केला ना तर त्याला सडेतोड उत्तर द्यायलाही ती तयार असते. मालविका मॅडम, मला एक माझी स्वीटू एकटी नाही. ही सगळे जण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तिची आपली माणसं तिच्या बरोबर आहेत, तिच्या सोबत आहे. तेव्हा बाहेरच्याने हे लक्षात ठेवावं, जर माझ्या लेकीला कुणी त्रास दिला, कुणी दुखावलं तर ते गप्प बसणार.